100 किती 100 नाही का होतं 500 रुपये ते नाही टाकणार पेंडिंगला 2 आणि 2 500 सांगितलं का? काही सांगितलं नाही 500 मी देऊन टाकतो नाही टाकणार पेंडिंग 100 200 काय होतं का मित्र आता 100 200 काय होतं भाव किती वाढले दारूचे ना बोलवा ना नाही तर समोर आहे ना तुझ्या नाही हो पण मग अरे काय नाहीये होईल का पास जा आहे चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू नाही जा 100 रुपयाला दारू पण मिळत नाही. जास्त काही विचार करू नका. मी हे बोलत नाहीये, हे बोलतोय एक रिक्षावाला. आणि हा रिक्षावाला नाशिक वाहतूक पोलिसांचं कलेक्शन करतो. काय आहे सविस्तर प्रकरण पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत. 100 किती 100 नाही का होतं 500 रुपये ते नाही टाकणार पेंडिंगला 2 आणि 2 500 सांगितलं का? काही सांगितलं नाही 500 मी देऊन टाकतो नाही टाकणार 100 200 काय होतं ना मित्र आता 100 200 काय होतं भाव किती वाढले दारूचे धुळ्यातून काही लोक नाशिकच्या विभागीय कार्यालय म्हणजे नाशिक रोड ज्या भागामध्ये ते कार्यालय आहे त्या ठिकाणी येतात. विभाग कार्यालय याच्यासाठी का 5 जिल्ह्याचा कारभार या कार्यालयातून चालतो. धुळ्यातील ही माणसं नाशिकमध्ये आल्यानंतर नाशिकच्या आंबेडकर नगरच्या सिग्नलवर त्यांना एक वाहतूक पोलीस अडवतो. त्याचं कारण होतं त्या व्यक्तीने चालकाने सीट बेल्ट न लावण्याचं आणि त्यानंतर सुरू होतो एक पैसे देण्याचा प्रकार आणि मध्यस्थीचा प्रकार. काय आहे हा सविस्तर व्हिडिओ पाहूया. 1000 वाजतील हा 1000 वाजतील हा पण तुम्हाला त्यांनी सांगितलं का 500 द्या असं तुझ्या समोर नेऊन देतो नाही पहिले विचारून घ्या 500 नाही अरे तर तू 500 दे मी तुझ्या समोर नेऊन देतो त्याच्या हातात नाही तर जाधव साहेब अजून बोलतील नाही नाही मी ते तुझ्या समोर नेऊन देतो माझ तसे देऊन देतो तुझे वाजतील 1500 रुपये मला काय अडचण नाही मला काय 500 रुपये 500 रुपये द्यावाला लागेल. 500 देऊन टाकायला निघून जा मी माझी तुमच्या समोर नेऊन देतो त्याला मला काय घेणं तुमचे वाजतील 500 रुपये सांगणार रिक्षात ए, 500 रुपये. इकडे रिक्षात बस 500 दे मी बोलत देऊन टाक वाजतील पाहिजे 3,500 4,000 दंड होईल 500 बस रिक्षा हा बोला जय ले 500 ले आपण माप हो अरे एकच जण बस गाडी हा मीच बसतो 500 ना हा. या 100 माकडे सर 500 मा होई ना अरे तू जा यार काय मला खबर तुझ्या चांगल्यासाठी सांगतो मला काय कमिशन खायचं रे परत दंड मारून देईन काय दंड मारेल तू सोडून बोलावा ना त्यास बोलावा तुम्ही मंडळी बघा 500 रुपये बिका ये ट्रॅफिक वाल्यांना द्यावं लागतं नाशिकमध्ये. सांगा ना बोलवा ना अरे नाही तर समोर आहे ना तुझ्या भाऊ नाही हो पण मग अरे काय नाहीये होईल का पास जा नको कशी देऊ नको आहे चालू नाही हो तुम्हाला वाटेल चालू आहे नाही रे बाबा अम्मा. त्याला मी काय करत जा नाही नको त्या गोष्टी मला ते नको ते पैसे जा मी म्हाताऱ्या माणसाकडून ते नाही नाही विषय काय तो साहेब आम्ही बी लांबचे आहेत. आहे हा, दादा, आहे. 100 देतो तो फक्त अरे एवढं जा. विषय. या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय का नाशिक वाहतूक पोलिसांचं कलेक्शन एक रिक्षावाला करतोय. मात्र हे कितपत योग्य आहे, कारण की याच मुजोर रिक्षा चालकांचे वेगवेगळे व्हिडिओ हे समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाले. म्हणून की काय नाशिकचे वाहतूक पोलीस या रिक्षावाल्यांना पाठीशी घालताय आणि हेच रिक्षावाले नाशिकच्या वाहतूक पोलिसांसाठी कलेक्शन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
याबाबत आता नाशिक पोलीस आयुक्तांनी या घटनेची दखल घेणं तेवढंच गरजेचं आहे आणि संबंधित वाहतूक पोलीस आणि त्या पैसे घेणाऱ्यावर काय कारवाई होते हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र धुळ्याहून आलेले हे एकमेव नागरिक नाही तर महाराष्ट्रभरातून भारतभरातून या नाशिक नगरीमध्ये जे नागरिक येत असतात त्यांना नंबर पाहून जी आहे ती पोलिसांकडनं अडवणूक होते. कारण की हे जे नागरिक होते ते धुळ्यातून MH18 या गाडीत आलेले होते आणि त्यांची पोलिसांनी अडवणूक केली, पैशाची मागणी केली आणि 500 रुपयामध्ये हा सौदा डन झाला आणि याची मध्यस्थी एका रिक्षावाल्याने केली. हे नक्कीच एक धक्कादायक आहे. या व्हिडिओबद्दल आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी लोकमतला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. मी किरण नाईक, लोकमत.com साठी नाशिक.